गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण करणार आहोत करंजीची रेसिपी. त्यासाठी लागणार आहे 1.5 वाटी गरा. इथे गरा बारीक घेतलेला आहे. जर गरा मोठा किंवा जाड असेल तर तुम्ही मिक्सरमधूनही बारीक करून घेऊ शकता आणि नंतर तो वापरा. आता गरा चाळून घेणार आहे. दीड वाटी गऱ्यामध्ये साधारणतः 20 ते 25 करंज्या आरामात होतात. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. आता थोडीशी चिमूटभर मीठ टाकणार आहे. आता 2 ते 3 चमचे तुपाचे कडक मोहन तयार करून ते गऱ्यामध्ये ॲड करणार आहे. तुपाचे मोहन टाकल्यामुळे करंज्या खुसखुशीत होतात. तसेच करंज्यांना लेयर येतात, पुढे सुटतात. इथे तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचाही वापर करू शकता. आता कडवून घेतलेले तूप सर्व गऱ्याला एकदा लावून घ्यायचे, चांगले चोळून घ्यायचे. आता गरा मळण्यासाठी मी इथे नॉर्मल रूम टेम्परेचरवरचे दूध घेतलेले आहे. दूध थोडे थोडे करून मिक्स करून थोडे थोडे दूध टाकून आपल्याला गऱ्याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. पीठ जेवढे तुम्ही चांगले मळचाल तेवढे करंजीला पुढे जास्त सुटतात. दीड वाटी गरा मळण्यासाठी अर्धी वाटी दूध लागते. तुम्ही वाटलेस तर पाण्यातही मळू शकता, पण दुधात मळल्याने करंजी मऊ बनतात व कडक जास्त होत नाहीत, मऊ होतात. पीठ चांगले मळून झाले की 1 ते 2 तासासाठी पीठ झाकून ठेवायचे. असे केल्याने गरा फुलून येतो, चांगला भिजला जातो. आता 1 ते 2 तासानंतर हा गरा असा भिजलेला आहे. आता छोट्या छोट्या गोळ्या करायच्या. ते मिक्सरमध्ये थोडे दूध टाकून पुन्हा एकदा चांगले मळून घ्यायचे. वाटलेस तर तुम्ही खलबत्त्यात कुटू शकता किंवा
पाट्यावरती टेचू शकता. मी इथे मिक्सरचा वापर करणार आहे. आता त्या कणकेच्या 4 मोठमोठ्या लाट्या लाटून घेणार आहे. इथे साठ्याच्या ऐवजी मी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट वापरणार आहे. कॉर्नफ्लॉवर आणि तूप एकत्र करून त्याची पेस्ट बनवायची. ती लाटीच्या वरच्या बाजूला लावून घ्यायची. अशा एकावर एक 2 लाट्या कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं. आता एकावर एक 2 लाट्या ठेवून त्यांचा रोल तयार करून घ्यायचा. अशा प्रकारे पेस्ट लावून घ्यायची कॉर्नफ्लॉवरची. एकावर एक पात्या ठेवून पुन्हा दुसऱ्या पातीला पण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लावून घ्यायची आणि त्याचा रोल तयार करायचा. आता इक्वल साईजमध्ये आपल्याला बोट्या कट करून घ्यायच्या आहेत. ह्या बोट्या पाती लाटण्यासाठी याचा वापर करणार आहोत. आता ह्या सर्व बोट्या एका ताटात काढून घेते. आता आपण पाती लाटायला घेऊयात. करंजीसाठी लागणारी पाती आयताकृती लाटून घ्यायची आहे. म्हणजे आतल्या बाजूला मध्ये पातळ लाटायची आणि कडेला पाती जाड ठेवायची. आता करंजी भरण्यासाठी आणि चिटकवण्यासाठी इथे मी सारण आणि दूध घेतलेले आहे. पाहू शकताय आत्ताच दोन्ही बाजूला पदर सुटलेले आहेत. अशी पातीमध्ये पातळ आणि कडेला जाड लाटून घ्यायच्या. आता पातीच्या कडेला आपल्याला दूध लावून घ्यायचे आहे. इथे काही जण पाण्याचाही वापर करतात. 1 चमचा सारण भरून घेणार आहे.
आता करंजी चिटकून घ्यायची आहे. करंजी चांगल्या प्रेस करून घ्यायच्या. खात्री करून घ्यायची की तेलात सोडल्यानंतर फुटणार नाहीत याची. अशा प्रकारे सर्व करंज्या भरून घेणार आहे. काही ठिकाणी करंजींना कानावले पण म्हणतात. ओल्या नारळाची करंजी केली जाते, तिळाची करंजी केली जाते, मैद्याची करंजी केली जाते, पण गऱ्याचीच करंजी खाण्यासाठी योग्य असते, चांगली लागते. करंज्या करण्यासाठी वेळ लागतो. आता करंजी तळायला घेऊयात. कढईमध्ये तेल गरम झालेले आहे चांगले. आता एक एक करून सर्व करंज्या तेलामध्ये सोडायच्या आणि त्या सोनेरी ते गुलाबी रंगावरती छान तळून घ्यायच्या. करंज्या तळण्यासाठी नेहमी मध्यम गॅसवरती करंज्या तळाव्यात. मोठ्या गॅसवरती करंज्या तळल्या तर फक्त वरचं आवरण भाजलं जातं, आतील सारण थोडेफार कच्चे राहते. त्यामुळे करंज्या नेहमी मध्यम गॅसवरती तळून घ्यायच्या. आता करंज्यांची पलटी करून घेऊयात. म्हणजे दोन्ही बाजूनी करंज्या तळल्या जातात.
जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. Thanks for watching.